कोळपकर, मी शिर्डीतून बिझनेस करते. शेतकऱ्याला साहेब म्हणणार का दादा? तुमची शेती आहे काय की तुम्ही शेतीत काय काय करता? मी सोयाबीन करतो. अच्छा, मग शेतीला कोणते कोणते प्रोडक्ट यूज करता? युरिया, DAP. तुम्हाला असं वाटतं का तुमची शेती त्याच्याने सेफ आहे? माहित नाही. तर सर तुम्ही कधी अनुभवलं का तुम्ही याच्या पहिले जेव्हा शेणखत वगैरे जे वापरायचे तेव्हा तुमच्या शेतामध्ये किती पीक निघायचं हे साधारण तुम्ही सांगू शकता का? त्यावेळी कमी निघायचं ना. युरिया वगैरे वापरल्यानंतर युरिया वापरलं तरलेलं पीक. पाहिलं का की याच्यामुळं म्हणजे आपल्या शेतीचे जे हे आहे, आपली शेती जशी पाहिजे तशी आपल्याला खुशखुशीत वगैरे वाटत नाही, आपले पीक वगैरे येतात सगळं ठीक आहे, पण आपल्याला जसं पाहिजे तशी मार्केटमध्ये आपल्याला ते त्याला हे भेटत नाही, काय भेटत नाही? जसा स्कोप पाहिजे आपल्याला. मला काय अडचण नाही. पण ऑर्गॅनिकचं जे आहे त्याची क्वालिटी आणि आपलं हे हायब्रिड जे केमिकल आपण वापरतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तर फरक आहे. फरक आहे की. तर पण भरपूर लोकांचं तर असं म्हणणं आहे की आम्हाला ऑर्गॅनिक पाहिजे, आम्हाला केमिकलचं नकोय. मला असं पण नाही मागितलं. आपले जे ज्या लोकांचे विचार नाही का, नाही आम्हाला स्वस्तच पाहिजे स्वस्तच पाहिजे, जे लोकांना स्वस्त पाहिजे ते लोकच असं म्हणतात की नाही आम्हाला रासायनिक पाहिजे, पण ज्या लोकांना चांगली क्वालिटी पाहिजे, जे लोक ऑर्गॅनिक मागतात त्यांना तर तुम्ही ऑर्गॅनिक देऊ शकता. देऊ शकतो. करायचं काय करा? तर मग सर आमच्याकडे सनेज कंपनीचे प्रोडक्ट आहे, बरं. तर तुम्ही ते वापरून बघा ना, त्याचा कसा रिझल्ट आहे तुम्हाला, त्याच्यापासून तुम्हाला कसं उत्पन्न भेटतं. काय काय प्रोडक्ट आहे? आमच्याकडे सनगार्ड, सॉइल केअर वगैरे असे प्रोडक्ट. सनगार्ड काय आहे? सनगार्ड जे आहे ते जमिनीत म्हणजे माती, आपली जी माती आहे, आपण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माती, तर आपल्याला आपली माती वाचवायची. आपल्या देशामध्ये खूप कॅन्सर वगैरे जे होतात, आपण फक्त काय म्हणायचं लेडीजलाच कॅन्सर होतो, पण आजकाल तर लेडीजला तर होतच होतो, पण मग जे तंबाखू वगैरे खातो आपण म्हणजे त्यांना होतो. आज कुणाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही तरी त्याला कॅन्सर होते बरोबर. मग आपल्याला तोच कॅन्सर वाचवायचा आहे. जे लहान मुलं काही ना जन्मता शुगर आहे लहान मुलांना, कुणाला इन्सुलिन चालू आहे शुगरच्या, तेही आपल्याला बंद करायचे आहेत ना. बंद करायचं, पण हे वापरून मला काय होणार? तुम्हाला असा फायदा होणार आहे की जे आपण केमिकलचे जे आपल्या शेतामध्ये आपण पीक वगैरे घेतो, तर ते पिकापासूनच आपल्याला हे आजार होतात ना, आपल्याला कळत नाही की आपण. तुमचं असं काय? मागच्या आठवड्यात पण 2 साहेब आले, ते असं काहीतरी सांगत होते, ते बोलले आमचं मी चांगलं. पण ते कोणते होते तुम्हाला त्यांनी स्पष्टीकरण दिलं का त्यांच्या प्रोडक्टचं? सांगितलं की लय मस्त म्हणले, फ्री पण देतो म्हणे. फ्री मिळते आहे तुमच्याकडे? किती देणार मला फ्री? मला 3 एकराला पाहिजे. 5,000चे प्रोडक्ट घेतले तर आमच्याकडे पैसे मागतात तुम्ही, ताई कसं देणार? तुम्ही फ्री तर एकीकडे फ्री पण म्हणताय, कसं 5,000 मागताय? मग सर तुम्ही 4 महिने आमच्याकडे 5,000चे घेतले तर तुम्हाला 5 महिन्यात आम्ही फ्री 5,000चे देऊ. 15,000 घातल्यानंतर मला 5,000 मिळणार. पण तुमच्या प्रोडक्ट मध्ये आहे काय? मी का वापरू? आमच्या प्रोडक्टमध्ये सर जे तुम्हाला आपली शेतीचे जे पाहिजे आपल्याला शेतीमध्ये आपली जमीन सुरक्षित करायची आणि खूप लवकर नाही का आपण म्हणतो मी आताच टोमॅटो लावले, आताच गावं लावली, कोबी लावली. ताई माझा अनुभव असा आहे, ताई माझा अनुभव असा आहे की तुम्ही येता, सांगता, करता, देता जाता, परत कधी तुमचा नंबर पण देत नाही तुम्हाला, मला मिळत पण नाही. असे लय प्रोडक्ट माझ्याकडे आले. खूप लोक आले, पण आम्ही एकदा प्रोडक्ट दिलं ना, कंटिन्यू त्याचा नंबर घेणार, त्या शेतकऱ्याचा 4-8 दिवसाला फोन करून फॉलोअप घेणार. असे सर आमचे मॉडेल. असं नाही की आम्ही एकदा दिलं म्हणजे आम्ही त्याला विसरलो, असं काही नाही. पण काय बघा, मला दुसरे पण प्रॉडक्ट्स मिळतात, काय करणार? पण सर तुम्ही एकदा यूज तर करून बघा काय विषय आहे. काय यूज करायला? माझा अनुभव सगळा वाईट आहे बघत आहे, सगळं वाईट अनुभव आहे की लोक येतात गळ्यात मारतात. असं काही नाही सर, गळ्यात वगैरे मारतात. नाही, गळ्यात मारतात लोक.